हे बघ बटाटा उगला. हा, हा. हे बघ बटाटा उगला. हे बघ इथं भेंडी उगू राहिली. ही बघ कोथिंबीर उगली. हे बघ इथं लसूण उगला. ही बघ ही भेंडी उगली. ही एक मेथी आहे. हे बघ ही मेथी आहे. आणि इकडे हे बघ इकडे पण भेंड्या उगवल्या. हे बघ इथं पण भेंड्या उगवल्यात. इकडं सर्व कोथिंबीर टमाटा. आणि हे बघ कुठे बटाट्याला दाखव परत एकदा. हे बघ हे कोथिंबीर आहे, मेथी आहे. हा बघ टमाटा आहे. ही मेथी आहे. हे बघ बटाट्याला सर्व पाला आलाय. हे बघ हा बटाट्याला पाला आलाय. आणि ही मेथी उगवली. आणि तिकडे बघ हे 3 झाडं दिसत्या ना, हे मिरचीचे 3 झाडं छोटे छोटे. आता इकडे पण हे सर्व असे मेथीचे बुचके लावलेत. हे बघ असे. आणि ही फरसबीचे झाडं बघ केवढाले झाले माझे. आणि याच्यातली मेथी नंतर टाकली ना तिला वेळ लागतो, अजून ती थोडी लहान आहे. ही सर्व फरसबी आहे. आणि ही तुळस आहे. ही खूप छान आहे. मग काय वाटतं तुला गार्डन बद्दल आता तुझ्या? खूप छान वाटतं ना, आनंद वाटतो ना. लावलेलं बी उगवलंय पूर्ण. अच्छा. हा आणि मग हे मेथी वगैरे कधी भेटेल आपल्याला खायला? मेथी मेथी काय 25 दिवसाच्या आत, खरी 20 दिवसातच भेटते, 20-21 दिवसात. पण हे हा. पाऊस होता ना, ती जरा मग अशी उशिरा झाली ना. अच्छा, आणि बटाटे कधीपर्यंत भेटतील आपल्याला? बटाट्याला 2-3 महिने, 3 महिने तरी लागतात. 3 महिने लागणार. आणि टमाट्याचं झाड? टमाटे 3 महिन्याच्या 2 महिन्यात येतात तोडायला बी. मग 3 अच्छा. महिन्यापर्यंत त्याचं रोप म्हणजे झाड राहतं, 1 महिनाभर चालतात. पण आपल्याला 2-2.25 महिन्यात त्याला फळ येऊन आणि आपल्याला तोडायला मिळेल. हे बघ ना भेंडी बघ, हे बघ, हे बघ इकडच्या 2 बघ, 2-2 बिया लावेल ना. हे बघ या 2. कुठे? हे बघ ना, हे बघ ना, हे भेंडीचे झाड आहे. हम्म. हे बघ हे एक भेंडीचंच आहे. हे बघ हे एक भेंडीचंच आहे. हे बघ इथं पण हे बघ हे भेंडीचंच आहे. म्हणजे आता उगवले. आता हे उगून एवढं होईपर्यंत तोपर्यंत मेथी मोठी होऊन जाणार. हे काळ्या मातीतलं शेत आहे माझं. मग ह्या शेताला काय नाव देणार आहे का तू? काळ्या माती. त्या शेताचं पण नाव काळी मातीत? या शेताचं नाव काळ्या मातीचे. काळ्या मातीवर मी खुश आहे. आणि हे बघ ना ब्लॅक ब्लॅक माती आहे ना सर्व, तर हा. ती पण काळ्या माती. आणि माझ्या आई दादाच्या शेताचं नाव पण काळ्या मातीच. अच्छा, आणि कुठे होतं तुझ्या आई बाबाचं शेत? होतं ना गावाला. गावाला कुठे? कोणतं गाव तुमचं पण? आमचं गाव नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड तालुक्यामध्ये दुगाव कोकणखेड. दुगाव कोकणखेड. माझ्या भावांचं गाव. अच्छा. आणि तिथं शेती आहे, त्या शेताचं नाव आहे काळ्या माती. अच्छा, तर मग त्या शेताचं नाव तू इथे दिलं ही काळ्या हा माती. मग ते हृदयात आहे ना, हा. काळ्या माती ते शेत. हा. म्हणून या शेताचं नाव पण काळ्या मातीच. मग ही काळी माती कोणाच्या नावावर? ती माझ्या भावांच्या नावावर आहे, माझ्या नावावर आहे. ते नावावर असण्यापेक्षा ती माझ्या आई दादाची आहे, याचं समाधान आहे ना. आता ते पहिलं चायनिकाला दाखव, मला तिच्याकडून परीक्षा घ्यायची, तुझ्याकडून नाही.